ಕ್ರಿಸ್ತೇಸುವಿನ ಮಧುರ ನಾಮದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ತಿರುಗಿ ಈ ಮುಂಜಾನೆಯ ಭಾನುವಾರದ ಆರಾಧನೆಯಲ್ಲಿ ನಾನು ಆಹ್ವಾನಿಸುವಂತವನಾಗಿದ್ದೇನೆ. ಕರ್ತನಾಮಕ್ಕೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ನಾವು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸೇರುವಂತ ಕೃಪೆ ಕರ್ತನು ನಮಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಅನೇಕ ಜನ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ನಾವು ಈ ದಿವಸ ನಾವು ಆಲಯದಲ್ಲಿ ಭೇಟಿಯಾಗುವೆವು ಎಂಬುದಾಗಿ. बहुत सारे लोग हम इंतजार कर रहे थे जब से गवर्नमेंट से या फिर सरकार से जो भी हमें निर्देश मिला गया है, बहुत सारे धार्मिक स्थलों का जरिया बनाया गया है पूजा पाठ के लिए, फिर आराधना के लिए. बहुत सारे लोग दिखाई दे रहे हैं, बट स्टिल व्हेन इट कम्स टू चर्च, जब ये कलीसिया के विषय में आता है तो कलीसिया में जो मुलाकात करना, कलीसिया में जो बैठना, कलीसिया के जो तौर तरीके हैं, कलीसिया के जो आराधना है, बहुत सारे अलग धार्मिक स्थलों से ये बहुत ही भिन्न है, थोड़ा सा अलग है. इसलिए हम पूरा आश्वासन के साथ में कहना चाहते हैं, जबकि हम लोग इंतजार कर रहे थे कहीं ना कहीं हमारे अधिकारियों के द्वारा हमें कोई गाइडलाइंस मिले, हमें कोई एक नियम को बताया जाए ताकि उसका पालन जो है हमारे कलीसियों में, खास करके मेथडिस्ट कलीसियों में उसका पालन करना बहुत ही जरूरी है. ಆದ್ದರಿಂದ ದೇವರಿಗೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಬಹಳ ಜನ ನಾವು ಬಯಸುತ್ತಾ ಇದ್ದೆವು, ಅದನ್ನು ದೇವರು ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ನಮ್ಮ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಇನ್ನೂ ಒಂದು ವಾರದ ಒಳಗೆ ನಾವು ಅನೇಕ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ಸರ್ಕಾರವಾಗಲಿ, ನಮ್ಮ ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಸಂಘದ ಸಭೆಯ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲಾ ನಾಯಕರುಗಳ ಮೂಲಕ ಬಂದಂತ ನಿಯಮಗಳನ್ನು ನಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆಯಿಂದ, ನಂಬಿಗಸ್ತಿಕೆಯಿಂದ ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗುವಂತೆ ದೇವರು ನಮಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿ. ಆದ್ರಿಂದ ಈ ದಿವಸ ಬಹಳ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರದಲ್ಲಿ ಏನಾದ್ರೂ ಒಂದೊಂದು ವಿಷಯಗಳನ್ನು ದೈವ ಸಂದೇಶದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಾನು ತರ್ತಾ ಇದ್ದೆ. बहुत सारे अलग अलग चीजों को, बहुत सारे अलग अलग टॉपिक्स को, बहुत सारे sermons को हमने सुना है. बट जस्ट दिस मॉर्निंग आई वाज जस्ट थिंकिंग, आज की सुबह मेरे दिमाग में यही चल रहा था कि व्हाट मोर पीपल शुड लर्न इन दिस लॉकडाउन. ಈ ಒಂದು ಲಾಕ್ಡೌನ್ ಸ್ಥಿತಿಗತಿಗಳಲ್ಲಿ ಜನರು ಇನ್ನು ಏನು ಕಲಿಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಾನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. सो बिफोर वी गो टू द वर्ड, हम वचन में जाने से पहले एक छोटी सी प्रार्थना करें. स्वर्गीय दयालु परमेश्वर यीशु मसीह, हम धन्यवाद देना चाहते हैं. आज का दिन यहोवा ने बनाया, इस दिन में हम आनंदित होते हैं, आपके नाम की स्तुति और आराधना और प्रशंसा करते हैं प्रभु. लॉर्ड, आज फिर एक बार कहीं ना कहीं इस आराधना के द्वारा वचन को सुन रहे हैं प्रभु, और बहुत जल्दी तेरे भवन में आने का एक जरिया आपने बनाया, इसलिए आपके नाम को धन्यवाद हो प्रभु. हमें सहायता कर, ताकि जो भी नियम होंगे, जो भी जरिया होगा परमेश्वर, जो भी एक तरीका होगा परमेश्वर, उसे अपनाने में, उसे करने में प्रभु आप हमारी सहायता कीजिए पिता. वचन को सुनने वाले आपके प्रिय बच्चों को आपके हाथों में रखता हूं, और खास करके तेरा ये दास नम्र दीन होकर प्रभु अपने आप को तेरे हाथों में रखता है. मुझ में होकर आप हम सभी से बातें कीजिए. यीशु मसीह के मधुर मीठे नाम से इस दुआ को हम मांगते हैं, आमीन. ಇಡೀ 3-4 ವಾರಗಳಿಂದ ನಾನು ರೋಮಾಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆಯಿಂದ ಅನೇಕ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ತರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. बहुत सारी जो बातें रोमियो की पत्रिके, उसके 9वें अध्याय, 10वें अध्याय, 11वें अध्याय, इवन 12वें अध्याय, इन सारे वचनों को हम लगातार कहीं ना कहीं मुझे ऐसा लग रहा था कि इट वाज लाइक अ सीरीज ऑफ सर्मन. इफ यू गो थ्रू ಲಾಟ್ ಆಫ್ ಸರ್ಮನ್ಸ್, ಬಹಳ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು ನೀವು ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದೆ ಆದ್ರೆ, ನಾನು ಕಂಟಿನ್ಯೂ ಆಗಿ ರೋಮಾಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆಯಿಂದ ಅನೇಕ ಪ್ರಸಂಗಗಳನ್ನು, ದೈವ ಸಂದೇಶವನ್ನು ನಾನು ನಿಮ್ಮ ಬಳಿಗೆ ತರುತ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾವಾಗ ನಾವು ಇಸ್ರಾಯೇಲರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಾವು ಕೇಳಿಸಿಕೊಂಡೆವೋ, ಇಸ್ರಾಯೇಲರನ್ನು ಯೆಹೋವ ದೇವರನ್ನು ತಳ್ಳಿಬಿಟ್ಟನು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿದೆವೋ, ಇಸ್ರಾಯೇಲರನ್ನು ತಳ್ಳಿಬಿಟ್ಟಿದ್ದಾಗಲೂ ದೇವರು ಅವರನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿದನು ಮತ್ತು ಅವರನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿದನು ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಕೇಳಿಕೊಂಡೆವು. ಮತ್ತು 12ನೇ ಅಧ್ಯಾಯಕ್ಕೆ ಬರುವಾಗ ಈ ಪ್ರಸಂಗ ಆಲ್ರೆಡಿ ಕೆಲವು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ನಾನು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ತಂದಿಟ್ಟಿದ್ದೇನೆ. राइट रिलेशनशिप मीन्स राइट लिविंग ಎಂಬುದಾಗಿ. ये टाइटल को अगर आप लोग देखेंगे तो आपको वो संदेश भी मिलेगा, जहां पर परमेश्वर के लोग किस तरह के चाल चलन को रखना चाहिए, इसका वर्णन जो है रोमियो की पत्री 12वें अध्याय में देखने को मिलता है. ರೋಮಾಪುರದವರಿಗೆ ಬರೆದ ಪತ್ರಿಕೆ 12ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ದೇವ ಜನರು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬ ಒಂದು ರೀತಿಯನ್ನು ಪೌಲನು ಈ ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂತವನಾಗಿದ್ದಾನೆ. 3 ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆ, ನಾನು ರಿಮೈಂಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ. ರೈಟ್ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ವಿತ್ ಗಾಡ್, ರೈಟ್ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ವಿತ್ ದಿಸ್ ಪೀಪಲ್, ಅಂಡ್ ರೈಟ್ ರಿಲೇಶನ್ಶಿಪ್ ವಿತ್ ಎನಿಮೀಸ್. ಸರಿಯಾದಂತ ಸಂಬಂಧ ದೇವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಸರಿಯಾದಂತ ಸಂಬಂಧ ವಿಶ್ವಾಸಿಗಳು ಅಥವಾ ದೇವ ಜನರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ, ಸರಿಯಾದಂತ ಸಂಬಂಧ ಶತ್ರುಗಳ ಅಥವಾ ವೈರಿಗಳಿಂದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಯಾವ ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿವಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಪರೀಕ್ಷಿಸಬೇಕು, ಮತ್ತು ಅದರಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡ್ಕೊಳ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ
वाक्य ತಿಳಿಸಿಕೊಡಲಾಗಿದೆ. बट दिस मॉर्निंग, आज की सुबह एक सही टॉपिक, सही वचन मुझे सही टाइम पे मिला है, वो है रोमियो के पत्र 13वां अध्याय. अब इस 13वें अध्याय का पूरा 14 वचन है, बट मैं 7 वचन के ऊपर मनन करना चाहूंगा. ನಾನು ಬರೀ 7 ವಚನದ ಮೇಲೆ ಮಾತ್ರ ನಾನು ಧ್ಯಾನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ. ಅಂಡ್ ದ ಟೈಟಲ್ ದಟ್ ಇಸ್ ಗಿವನ್, ಅಧಿಕಾರಸ್ಥರಿಗೆ ಅಧೀನರಾಗಬೇಕೆಂದು ಬೋಧನೆ. सबमिशन टू द अथॉरिटीज. हमारे अधिकारियों के अधीन में रहना है. इसका प्रचार, इसका वचन जो है, इसका वर्णन जो है, पौलुस यहाँ पर इस पत्री में इस जगह पर वो करके दिखा रहा है. ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಪೌಲನು ಈ ಮಾತನ್ನು ತಿಳಿಸಿಕೊಡುತ್ತಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. ಅಂಡ್ ಇಟ್ ಇಸ್ ಸೋ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್. ಈ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಧೀನರಾಗಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೀವಿತಕ್ಕೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದಂತ ಒಂದು ಸಂಗತಿ ಆಗಿದೆ. ನಾವು ಯಾವ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೋ, ಯಾವ ಸೊಸೈಟಿ ಆಗಲಿ, ಯಾವ ಒಂದು ಏರಿಯಾಗಳಲ್ಲಿ ನಾವು ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವೋ, ಯಾವ ಪಟ್ಟಣ, ಯಾವ ಸಿಟಿ, ಯಾವ ಪ್ರಾಂತಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವೋ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ಕೆಲವು ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರಿ. ಮತ್ತು ಈ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದವರು ಯಾರು? इस अधिकार को या फिर इन सारे स्थान को किसने इसका स्थापना किया है? इसका एक बहुत ही सरल उत्तर है कि ऑल दी अथॉरिटीज आर इंस्टिट्यूटेड बाय गॉड. ಎಲ್ಲಾ ಅಧಿಕಾರವನ್ನು ದೇವರೇ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕ್ರಿ. ಆದ್ದರಿಂದ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ, 3 ರೀತಿಯ ಒಂದು ಸ್ಥಳಗಳು ಉಂಟು. 3 तरह के ऐसे जगह है जहां पर उन अधिकारों को हम देखने को मिलता है. द फर्स्ट थिंग दैट इज योर होम. ಮೊದಲು ನಿನ್ನ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕಾಣುವಂತದ್ದಾಗಿದೆ. ಎಂತ ಅಧಿಕಾರ? ತಂದೆ ತಾಯಿಗಳು ಮಕ್ಕಳ ಮೇಲೆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಕುಟುಂಬದ ಅನೇಕ ಒಳ್ಳೆ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಕಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ. ಅಂಡ್ ದಿಸ್ ಹ್ಯಾಸ್ ಬಿನ್ ಎಸ್ಟಾಬ್ಲಿಷ್ಡ್ ಆರ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟೆಡ್ ಇನ್ ಜೆನಿಸಿಸ್ ಚಾಪ್ಟರ್ 2, ಆದಿಕಾಂಡದ ಪುಸ್ತಕ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಆ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ದೇವರು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿರುವಂತ ಅಧಿಕಾರವನ್ನು ನೋಡುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಎರಡನೇದಾಗಿ, ದೇವರು ಸರ್ಕಾರ, ಗವರ್ಮೆಂಟ್ ಮೇಲೆ, ಸಮಾಜದ ಮೇಲೆ ಆತನು ಅಧಿಕಾರವನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಕ್ಯಾನ್ ಯು ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ why God has instituted or established some authority over the society? In the government, ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ, ಸಮಾಜದಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ದೇವರು ಯಾರ್ಯಾರನ್ನು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದಾನೋ ಅದು ದೇವರ ಮೂಲಕ ಸ್ಥಾಪಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. And that is the reason throughout the history of Israel, पूरे इस्राएल के इतिहास को अगर हम लोग देखेंगे, कहीं ना कहीं बहुत सारे राजाओं को हम लोग देखते हैं, बहुत सारे हाकिमों को हम देखते हैं, बहुत सारे लीडर्स को हम लोग देखते हैं जिनको नियुक्त किया गया ताकि वो देश को चलाएंगे, ताकि वो राष्ट्र को चलाएंगे, ताकि उन लोगों को अगुवाई करेंगे. आद्रिंदा ಈ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಾವು ಜೀವಿಸುವಾಗ, ನಾವು ಯಾವುದೇ ಪಟ್ಟಣ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿ ಇದ್ದಿರಬಹುದು, ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಕೆಲವು ಅಧಿಕಾರಿಗಳಿದ್ದಾರೆ. हो सकता है कि उसे एक वर्ड में हम लोग बोलते हैं कि पॉलिटिकल एटमॉस्फेयर हम लोग बोलते हैं, ರಾಜನೀತಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಈ ರಾಜನೀತಿಯನ್ನು ಕೂಡ ಸರಿಯಾಗಿ ನಾಯಕತ್ವವನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ ದೇವರೇ ಅನೇಕರನ್ನು ನೇಮಿಸಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಅಂಡ್ ದ ಥರ್ಡ್ ಪ್ಲೇಸ್ ಗಾಡ್ ಹ್ಯಾಸ್ ಇನ್ಸ್ಟಿಟ್ಯೂಟೆಡ್, ಅದು 3ನೇ ಸ್ಥಳ ದೇವರು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡೋದು ಅದೇನು ಗೊತ್ತುಂಟಾ? ದೇವರು ಸಭೆಯನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ದೇವರು ಸಭೆಯ ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಆತನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದಾನೆ ಅಥವಾ ನೇಮಿಸಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ. कलीसिया की स्थापना को परमेश्वर ने स्थापित किया और बनाया, और कलीसिया का जो सिर जो है प्रभु यीशु मसीह है, और जिस कलीसिया का स्थापना ने परमेश्वर ने किया है उसका सिर प्रभु यीशु मसीह है. उसके साथ ही साथ में उस कलीसिया को चलाने के लिए, अगुवाई करने के लिए बहुत सारे प्रभु के दासों को, दासगणों को, सेवकों को, शायद उनका औहदा, उनका पोजीशन अलग अलग हो सकता है, बट इन द चर्च वी हैव सम अथॉरिटी. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಅನೇಕ ರೀತಿಯ ಒಂದು ಅಧಿಕಾರವನ್ನು ನಾವು ನೋಡುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ. ದ फर्स्ट एंड द फॉरमोस्ट अथॉरिटी विल बी ऑफ गॉड, परमेश्वर का ही होगा, लेकिन वो परमेश्वर दोबारा अगेन उस कलीसिया को चलाने के लिए बहुत सारे लोगों को नियुक्त किया है. ಬಹಳ ಜನರನ್ನು, ಬಹಳ ಸೇವಕರನ್ನು ಆತನು ಆರಿಸಿದ್ದಾನೆ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ನೋಡುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ. ಇನ್ ಸಿಂಪಲ್ ವರ್ಡ್ಸ್ ನಾನು ಹೇಳ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ, ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನಮ್ಮ ಸಭೆಗಳಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ. ಬಿಷಪ್ಸ್ ಗಳಾಗ್ಲಿ, ಆರ್ಕ್ ಬಿಷಪ್ಸ್ ಗಳಾಗ್ಲಿ, ನಾವು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ, DS ಗಳಾಗ್ಲಿ, ಪಾಸ್ಟರ್ಸ್ ಗಳಾಗ್ಲಿ, ಪಾಸ್ಟೆಡ್ ಕಮಿಟಿ
ಲೀಡರ್ಸ್ಗಳಾಗ್ಲಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬೊಬ್ಬರ ಸ್ಥಾನಮಾನಕ್ಕೆ ತಕ್ಕಾಗೆ ಆ ಅಧಿಕಾರವನ್ನು ದೇವರು ನೇಮಿಸಿದ್ದಾನೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿಟ್ಟುಕೊಂಡಿರುವಂತದ್ದು ಬಹಳ ಅಗತ್ಯವಾಗಿದೆ. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ, ಈ ದಿವಸ ಯಾಕೆ ಈ ಪ್ರಸಂಗ ದೇವರು ನಮ್ಮ ಮುಂದೆ ತಂದಿದ್ದಾನೆ ಗೊತ್ತುಂಟಾ? ಬಿಕಾಸ್ ಇನ್ ದ ಕಮಿಂಗ್ ಸಂಡೇ, ಬರುವಂತ ಭಾನುವಾರ ದೇವರ ಚಿತ್ತ ಇದ್ದಿದೆ ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಪ್ರಾಂತ ಸ್ಥಳಗಳಿಂದ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಸಂದೇಶ ಮುಂಬೈ ಪ್ರಾಂತದಲ್ಲಿರುವಂತ ಅನೇಕ ಕನ್ನಡ ಸಭೆಗಳು, ಕನ್ನಡ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಮನಸ್ಸು ಮಾಡುವಂತವನಾಗಿದ್ದೇನೆ. ಅದೇನಂತಂದ್ರೆ ದೇವರು ನಮಗೋಸ್ಕರ ಏನೋ ಮಾರ್ಗಗಳನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ. ಉಸ್ಕೆ ಭವನ್ में जाने के लिए परमेश्वर ने रास्ता बनाया है, उसकी आराधना करने के लिए परमेश्वर ने रास्ता बनाया, उसके भवन में जाकर उसकी आराधना करते हुए उसके मेज में भाग लेने के लिए भी परमेश्वर ने रास्ता बनाया. जब परमेश्वर अपने मंदिर के द्वारों को जो खोल रहा है, तो क्या हमें नहीं लगता है कि जो हमारे सरकार के द्वारा, जो हमारे लीडर्स के द्वारा, जो हमारे अगुओं के द्वारा जो हमें नियम मिल रहे हैं, उसका अनुसरण करना, उसका पालन करना हमारी जिम्मेदारी है. अब इसलिए सुनिएगा ध्यान से, जो वचन पढ़ा गया ಯಾವ ವಾಕ್ಯ 13ನೇ ಅಧ್ಯಾಯದ ಮೊದಲಿನ 7 ವಚನ, ಅಧಿಕಾರಸ್ಥರಿಗೆ ಅಧೀನರಾಗಿರಬೇಕೆಂದು. ಆರ್ ಯು ಸಬ್ಮಿಸಿವ್ ಟು ಯೋರ್ ಅಥಾರಿಟಿ? ನೀನು ನಿನ್ನ ಅಧಿಕಾರಸ್ಥರಿಗೆ ಅಧೀನವಾಗಿದೆಯೋ? क्या तू अपने अथॉरिटी को, अधिकारियों के अधीन में है? इसका सवाल करना बहुत जरूरी है. टू थिंग्स इन द ಅಥಾರಿಟಿ, ಎರಡು ವಿಷಯಗಳು ಈ ಒಂದು ಅಧಿಕಾರದಲ್ಲಿ ನಾವು ಏನ್ ನೋಡ್ತೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ, ದಟ್ ಯು ನೀಡ್ ಟು ಲರ್ನ್ ಆರ್ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಅಂಡ್ ಅಪ್ಲೈ ಇನ್ ಯುವರ್ ಲೈಫ್. ಅದನ್ನು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ಳೋದು relationships to the authority and the respect to the authority. ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನನ್ನ ಸಂಬಂಧ ಏನು ಉಂಟು ಮತ್ತು ಆ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಸನ್ಮಾನ ಅಥವಾ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀನಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು. टुडे when we look into the society, सुनिएगा ध्यान से, जब इस समाज को हम लोग देख रहे हैं तो कहीं ना कहीं बहुत सारे लोग क्या बोलते हैं पता है? हमारे स्वयं के अपने सोसाइटी में, हमारे शहर में लोग ना गवर्नमेंट के रूल्स को फॉलो नहीं कर रहे हैं. लोग चेहरे पे मास्क नहीं बांध रहे हैं, लोग सोशल डिस्टेंस का पालन नहीं कर रहे हैं, लोग बहुत सारे नियम का अनुसरण नहीं कर रहे हैं. Why? Because they are disobedient, अनाज्ञाकारिता में जी रहे हैं, अलक्ष्य भावना से या फिर इग्नोरेंट होकर जी रहे हैं. हालात को जानते हैं, बीमारी के स्थिति को जानते हैं, जो बीमारी की बढ़ोतरी है उसको भी जानते हैं, लेकिन इंसान के अंदर जो पाप का स्वभाव है ना, वो पाप का स्वभाव की वजह से वो बार बार ऐसे गुनाह, ऐसे गलतियां कर रहा है जो उसे नहीं करना चाहिए. अब सुनिएगा, when it is coming to church, very soon most of the churches, the pastors and the leaders and the committee, हम बहुत सारे लोग मिलने वाले हैं, मुलाकात करेंगे, निर्णय लेंगे, तैयारियां करेंगे. लेकिन इन सबके बीच में क्या मैं अपने अधिकारी के प्रति, अपने लीडर्स के प्रति मैं अधीन में हूं, उनके प्रति सबमिसिव हूं? इसका सवाल करना बहुत जरूरी है. द फर्स्ट थिंग, रिलेशनशिप्स टू द ಅಥಾರಿಟಿ. ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅಧಿಕಾರಿಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಬಂಧ ಹೇಗುಂಟೆಂಬುದಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋಣ. ನಾವು ಹೂ ಇಸ್ ಅಧಿಕಾರಿ, कौन है वो ಅಥಾರಿಟೇಟಿವ್ ಪರ್ಸನ್, ಯಾರಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂಬುದಾಗಿ ಹೇಳುವಾಗ, द वन हु इज अबव, जो तेरे ऊपर है. अब अच्छे से समझिएगा, देयर इज लॉट ऑफ डेथ, जो तेरे ऊपर है. अब मेरे ऊपर कौन है, इसका सवाल करने के लिए इसका उत्तर मैं दूंगा, क्योंकि अलग अलग जगह पे अलग अलग लोग हमारे ऊपर होते हैं. घर से शुरुआत करता हूं मैं. अब घर में क्या होता है पता है? सबसे ऊपर कौन है? द बिग बॉस, द डैडी, द फादर, एक पिता. ಮನೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರಿಗಿಂತ ಮೇಲಾಗಿ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಗೊತ್ತುಂಟಾ? ತಂದೆಯು ಯಜಮಾನ ಇದ್ದ ಕಾರಣ ಆತನು ಆ ಮನೆಗೆ ದೊಡ್ಡವನೆಂಬುದಾಗಿ ನಾವು ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಆತನು ಅಧಿಕಾರಿಯಾಗಿದ್ದಾನೆ. When it comes to a society, जब समाज के बारे में जब आता है तो आपका अधिकारी कौन है पता है? उस समाज में आपका बॉस, जिस कंपनी में, जिस ऑफिस में, जिस बेंच में, जिस टेबल में, जिस ऑनलाइन जॉब में आप लोग कर रहे हैं ना, जो भी आपका बॉस है, आपका इमीडिएट बॉस हो सकता है, आपका मैनेजर हो सकता है, आपका सीईओ हो सकता है, आपका डायरेक्टर हो सकता है. ही इज योर अथॉरिटेटिव पर्सन, ही इज योर अथॉरिटी. वो आपका बॉस, आपका सर, आपका गवर्नमेंट लीडर्स, आपका पॉलिटिशियन, आपके पॉलिटिक्स में जो काम कर रहे, जो मिनिस्टर्स है, जो गवर्नमेंट के मिनिस्टर्स है, वो सारे हमारे अधिकारी हैं. और उन अधिकारियों के प्रति हमारा संबंध क्या है, इसका सवाल करना बहुत जरूरी है. मूरनेदागी, व्हेन इट कम्स टू चर्च, हु इज योर अथॉरिटी? आपके अधिकारी कौन है पता है? कलीसिया में
हमारा पासबान है, पासबान के ऊपर हमारे डीएस साहब हैं, और डीएस साहब के ऊपर हमारे बिशप साहब हैं। और ये अधिकारियों के प्रति हमारा संबंध कैसे है, ये बहुत जरूरी होता है। ಈ ಎಲ್ಲ अधिकारिಗಳಿಗೆ देवर नಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರುವಾಗ व्हेन इट कम्स टू चिल्ड्रन, बच्चों के विषय में जब हम आते हैं, दे आर ऑल्सो उनके ऊपर भी कोई तो है जो उनको नियंत्रण में रखते हैं, सिखाते हैं, एंड दे आर देयर टीचर्स। वो उनके टीचर्स हो सकते हैं, शिक्षकगण हो सकते हैं। क्या उनके प्रति जो मेरे से मैं एक ही वर्ड का डेफिनेशन दिया, उनके प्रत्युत्तर रही, हु इज योर अथॉरिटी, आपका अधिकारी कौन है, वो जो तेरे ऊपर है। आज समस्या क्या हो गई पता है, जो मेरे ऊपर है ना, हम उसके प्रति उसके साथ में हमारा संबंध ठीक नहीं है, ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಸಂಬಂಧಗಳನ್ನು ಸರಿಯಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರತಿ ಮನುಷ್ಯನು ತನ್ನ ಮೇಲಿರುವ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಆಧೀನರಾಗಿರ್ಲಿ। ಪ್ರತಿ ಮನುಷ್ಯನ್ರಿ ಯಾರೇ ಆಗಿರ್ಲಿ, what will happen मुझे नहीं पता, मैं नाम लूं या नहीं लूं मुझे नहीं समझ में आ रहा है। मैं विद ड्यू रेस्पेक्ट में अगर मैं आपको कहना चाहूंगा कि अगर भारत देश के हालात को देखकर कितने लोग हमारे देश के प्रधानमंत्री को अच्छा मानते हैं, कोसते हैं, मैं नहीं जानता, लेकिन एक चीज मैं जानता हूं, जिसका अंदाजा या फिर जिसका बुद्धि मुझे, मान लो जिस जगह पर हम लोग बैठे हैं, हमारा देश का प्रधानमंत्री अगर उधर आकर खड़ा होता है, तो क्या पैर पे पैर रख के ऐसे बैठ के हम लोग, क्या प्रधानमंत्री आया तो हमें कुछ फर्क नहीं गिरेगा? नो। क्या करेंगे? सभी लोग चाहकर भी ना चाहकर भी प्रधानमंत्री प्रवेश करते ही सभी बैठे हुए लोग उठ के खड़े हो जाएंगे। दिस इज अ फैक्ट। आई एम जस्ट गिविंग यू एन एग्जांपल। उस जगह पे कोई और भी बड़ा बड़ा व्यक्ति हो सकता है, कोई बड़ा औहदे पे रहने वाला हो सकता है, कोई बॉस हो सकता है, कोई चेयरमैन हो सकता है, कोई डायरेक्टर हो सकता है, बड़े औहदे में रहने वाले व्यक्ति हो सकते हैं। उनके प्रति वो अधीनता दिखाने के लिए वो रेस्पेक्ट को हम लोग दिखाने लगते हैं। और इसलिए बाइबल बताता है जो तेरे ऊपर है उसके अधीन में रहना, क्योंकि परमेश्वर के अलावा ದೇವರಿಂದ ಹೊರತು ಒಬ್ಬರಿಗೂ ಅಧಿಕಾರವಿರುವುದಿಲ್ಲ। ಇಟ್ ಈಸ್ ಗಾಡ್ ಹೂ ಹ್ಯಾಸ್ ದ ರೈಟ್ ಟು ಅಪಾಯಿಂಟ್ ಎವ್ರಿವನ್। ದೇವರೇ ಎಲ್ಲರನ್ನು ನೇಮಿಸಿದ್ದಾನ್ರಿ, ದೇವರೆಲ್ಲರನ್ನು ಆರಿಸ್ಕೊಂಡಿದ್ದಾನೆ, ದೇವರೇ ಎಲ್ಲವನ್ನು ಸ್ಥಾಪಿಸಿದ್ದಾನೆ। ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರವಾಗ್ಲಿ, ಸರ್ಕಾರದ ನಿಯಮಗಳಾಗ್ಲಿ, ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿರುವಂತ ಎಲ್ಲ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗ್ಲಿ, ಯಾರೇ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿರಬಹುದು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ गॉड हैज हिज ओन अथॉरिटी ओवर ऑल द सिचुएशन। सारे परिस्थितियों के ऊपर परमेश्वर का अपना अधिकार है। ಆದ್ದರಿಂದ ಇವರೆಲ್ಲರೂ ಅಧಿಕಾರಿಗಳು ದೇವರಿಂದ ನೇಮಿಸಲ್ಪಟ್ಟವರು, ಆದ್ದರಿಂದ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಎದುರು ಬೀಳುವವನು ದೇವರ ನೇಮಕವನ್ನು ಎದುರಿಸುವಂತವನಾಗಿದ್ದಾನೆ। बहुत सारे लोग अधिकारियों के विरुद्ध में जाते हैं, बहुत सारे लोग अधिकारियों से लड़ने के लिए जाते हैं, बहुत सारे लोग अधिकारियों के विरुद्ध में बातचीत करते हैं। एंड टू whom we are doing, we are doing against God। हम परमेश्वर के विरुद्ध में करते हैं। मैं थोड़े समय के लिए चर्च को थोड़े समय के लिए समाज को अलग रखूंगा, परिवार को अलग रखूंगा। लेट अस फोकस ऑन द चर्च। कलीसिया को ऊपर ध्यान रखेंगे कि मैं जिस कलीसिया में जुड़ा हूं, मैं जिस कलीसिया में काम कर रहा हूं, जिस कलीसिया का मेंबर हूं, जिस कलीसिया का मैं पासबान हूं, मैं अपने आप से हमें सवाल करना है, या फिर मैं अपने आप से सवाल करूंगा कि मैं अपने अधिकारियों के प्रति कैसा हूं, और आप लोग सवाल कीजिएगा कि आप अपने अधिकारी, आपके पासबान के प्रति कैसे हैं, आप कितने अधीन में हैं, ಎಷ್ಟು ನಾವು ಎದುರು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ವಿರುದ್ಧವಾಗಿ ನಾವು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಎಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಸಂಬಂಧ ಇಟ್ಕೊಂಡಿವಿ, ಎಷ್ಟು ಕೆಟ್ಟ ಸಂಬಂಧ ಇಟ್ಕೊಂಡಿವಿ, ಎಷ್ಟು ಅಸಹ್ಯ ಕೆಟ್ಟತನ ಹೊಲಸು ಎಷ್ಟು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ವಿರುದ್ಧವಾದಂತ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡು ಜೀವಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಎಂಬುದಾಗಿ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡೋಣ। द वेरी सैडेस्ट पार्ट ऑफ ऑल दी बहुत सारे कलीसिया में, मुझे नाम नहीं लेना चाहूंगा, बहुत सारे ऐसे कलीसिया में बहुत सारे ऐसे लीडर्स है जो अपने पासबान के विरुद्ध में खड़े हो जाते हैं, पादरी के विरुद्ध में कंप्लेंट करते हैं। शेम ऑन दोस पीपल बिकॉज दे डोंट हैव द फियर एंड द राइट रिलेशनशिप। देवर भय इरलाರದ ಕಾರಣ, ದೇವರ ಜೊತೆಲಿ ಅನ್ಯೋನ್ಯತೆ ಇರದ ಕಾರಣ ಸರಿಯಾದಂತ ಸಂಬಂಧ ಇಲ್ರಿ। समाज में कितना भी बुरा होता है तो समाज के पॉलिटिकल लीडर्स को हम लोग खोजते रहते हैं। कंपनी में जिस जगह पे हम लोग काम करते हैं, अगर कंपनी से निकाल दिया गया, आपको इंसेंटिव्स नहीं दिया गया, सैलरी में इंक्रीमेंट नहीं हुआ, आपके साथ में अन्याय हुआ, तो कलीसिया उस ऑफिस के बॉस को खोजते रहते हैं। बट व्हेन इट कम्स टू चर्च, यू लिसन टू दिस वेरी केयरफुली। ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಎದುರು ಬೀಳುವವನು ದೇವರ ನೇಮಕವನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಾನೆ, ಎದುರಿಸುವವರು ಶಿಕ್ಷೆಗೆ ಒಳಗಾಗುವಂತವರಾಗಿದ್ದಾರೆ।
एवरीवन हु अपोजेस गॉड्स अथॉरिटी, परमेश्वर के अधिकार के विरुद्ध में जो भी खड़े होते हैं वो परमेश्वर के दंड का अनुभव करेंगे, परमेश्वर की शिक्षा का अनुभव करेंगे। वो कैसे, कब, कहां, किस हालात में आएगी मैं नहीं जानता। बी सबमिसिव, परमेश्वर के प्रति, परमेश्वर के लोगों के प्रति, परमेश्वर के सेवक के प्रति, परमेश्वर के दासगण के प्रति आधीनता को दिखाना बहुत ही जरूरी है। यू नो पीपल दे डोंट हैव द फियर, यू नो इफ यू, ಬೈಬಲ್ ಇಸ್ ಸೋ ಕ್ಲಿಯರ್, ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ, ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸ ಮಾಡುವವನಿಗೆ ಅಧಿಪತಿಯಿಂದ ಭಯವಿರುವುದೇ ಹೊರತು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡುವವನಿಗೆ ಭಯ ಇರುವುದಿಲ್ಲ. ನೀನು ಅಧಿಕಾರಿಗೆ ಭಯ ಪಡದೆ ಇರಬೇಕೆಂದು ಅಪೇಕ್ಷಿಸುತ್ತೀಯೋ ಒಳ್ಳೆದನ್ನು ಮಾಡು, ಆಗ ಅಧಿಕಾರಿಯಿಂದಲೇ ನೀನು ಹೊಗಳಿಕೆ, ನಿನಗೆ ಹೊಗಳಿಕೆ ಉಂಟಾಗುವಂಥದ್ದು ಎಂಬುದಾಗಿ. आज बहुत सारे लोग बिना डरे, बिना उन अधिकारियों को डरे, मुझे दुख होता है, मैं उन औदों का, जगहों का नाम नहीं लेना चाहूंगा, लेकिन कलीसिया के हालात को देखो, कलीसिया के सिचुएशन को देखो, एक लोकल चर्च को देखो, बड़े पोजीशन में रहने वाले बड़े पोजीशन लोगों को देखो, कौन किसके प्रति कैसे काम कर रहा है. लोग ना जस्टिफाई करने लग गए हैं. When you are raising voice against your authority, आपके अधिकारियों के प्रति तुम जो आवाज उठाते हो ना, ऐसे सब लोग इतना आवाज उठाते हैं कि जैसे कि सबके सब बहुत दूध के दूल्हे हैं, बहुत शुद्ध है, बहुत पवित्र है ना, बहुत ही पवित्र, पवित्र, अति पवित्र हो चुके हैं कि दूसरों के ऊपर उंगली उठाने लगते हैं. अपने आंख का तिनका, अपने जिंदगी का गुनाह, गलती, अशुद्धता, पाप, बुरा, ये सब कुछ किसी को दिखाई नहीं देता है. लेकिन जो हमसे जो बड़े होते हैं ना, दैट इज व्हाट आई हैव एक्सपीरियंस्ड इन माय लाइफ. आज तक ऐसे कोई परिस्थिति नहीं आई जहां पर हमारे टीचर्स थे, प्रिंसिपल थे, अथॉरिटीज थे. We did not, as a student, as a pastors, we did not ever felt anywhere that we will raise voice against those people. हम उनके खिलाफ में आवाज उठाएंगे, हम कहेंगे तो अन्याय होते रहेगा, चर्च को बचाना है, कलीसिया को बचाना है. आई वुड से ये सब कुछ, सारा अधिकार परमेश्वर के हाथ में है. वही परमेश्वर उसका लेखा, वही परमेश्वर उसका हिसाब लेगा. इसलिए बाइबल बताती है कि जो व्यक्ति को नियुक्त किया गया, सुनेगा, इज नॉट एन ऑर्डिनरी पर्सन. जिस व्यक्ति को तेरे ऊपर नियुक्त किया गया है, जिस पास्टर्स को, जिस बिशप्स को, जिस डीएस को, जो प्रभु के दासगणों को तुम्हारे ऊपर, लिसन टू दिस, दे आर अबव, दे आर स्पेशल, दे आर ऑर्डेन्ड. वो अभिषेकित दास हैं. और जिस किसी को भी तुम्हारे ऊपर अधिकार के रूप में उन्हें नियुक्त किया गया है ना, सुनिएगा ध्यान से, ವಾಕ್ಯ ಏನ್ ಬರೆದಿದೆ ಗೊತ್ತುಂಟಾ? ಅವನು ನಿನ್ನ ಹಿತಕ್ಕೋಸ್ಕರ ದೇವರ ಸೇವಕನಾಗಿದ್ದಾನಲ್ಲ. किसकी वजह से वो सेवक बना है? तेरी भलाई की वजह से, तेरी वजह से वो सेवक बना है. आदरे ನೀನು ಕೆಟ್ಟದ್ದನ್ನು ಮಾಡಿದ್ರೆ ಭಯಪಡಬೇಕು. इफ यू आर डन रॉन्ग, तूने बुरा किया है तो तुझे डरना चाहिए. ಅವನು ಸುಮ್ಮನೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಕತ್ತಿಯನ್ನು ಹಿಡಿದಿಲ್ಲ, ಅವನು ದೇವರ ಸೇವಕನಾಗಿದ್ದು ಕೆಟ್ಟದನ್ನು ನಡೆಸುವವನಿಗೆ ದೇವರ ದಂಡನೆಯನ್ನು ವಿಧಿಸುವಂತವನಾಗಿದ್ದಾನೆ. He is not simply appointed. वो कौन है? वो परमेश्वर के द्वारा नियुक्त किया गया है, परमेश्वर के द्वारा चुना गया है. इसलिए उसके साथ में संबंध बनाए रखो. तो फर्स्ट थिंग, वेरी फर्स्ट थिंग, हैव अ गुड रिलेशनशिप विद योर अथॉरिटी. अपने अधिकारियों के साथ में अच्छा संबंध रखो, क्योंकि वो सिखाता है, वो करेक्ट करता है, वो पढ़ाता है तुम्हें, वो पनिश करता है, वो सचेत करता है. वो बहुत सारी चीजों में वो आपके लिए, आपकी जिंदगी के भलाई के लिए उससे नियुक्त किया गया है. You need to have a relationship, and secondly, you need to have a respect to your authority. ನಿನ್ನ ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಸನ್ಮಾನ, ಮರ್ಯಾದೆ, ಆನರ್ ಇಟ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು ಬಹಳ ಅಗತ್ಯ ರೀ. And it is very sad to say, वचन तो इतना कहता है कि why you need to honor, क्योंकि it is demanded. बाइबल बताती है जिसको जो चुकाना है वो चुकाओ, जिसे टैक्स चुकाना है उसे टैक्स चुकाओ. ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ, ಬಹಳ ಚಂದ ವಾಕ್ಯ ಉಂಟು, ನೀವು ಓದಿದೆ ಆದ್ರೆ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ. ಕಂದಾಯ ಎತ್ತುವವರು ದೇವರ ಉದ್ಯೋಗಿಗಳಾಗಿದ್ದು ಆ ಕೆಲಸದಲ್ಲಿಯೇ ನಿರತರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಅವರವರಿಗೆ ಸಲ್ಲಿಸತಕ್ಕದನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಏನ್ ಕೊಡಬೇಕಾದನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಏನ್ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಾದನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಟೈಮ್ ಕೊಡ್ಬೇಕಾ ಟೈಮ್ ಕೊಡ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಅನ್ನಪಾನ ಕೊಡಬೇಕಾ ಅನ್ನಪಾನಗಳನ್ನು ಕೊಡ್ರಿ. ಯಾರು ಬಡವರಿಗೆ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡ್ಬೇಕಾ ದಾನ ಧರ್ಮ ಮಾಡ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಭಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ಬೇಕಾ ಭಿಕ್ಷೆ ಕೊಡ್ರಿ. ಯಾರಿಗೆ ಏನ್ ಕೊಡಬೇಕು ಅದನ್ನು ಕೊಡ್ರಿ ಅಷ್ಟೇ. जिसको जो देना है वो तो दो, वो ರೆಸ್ಪೆಕ್ಟ್ ನೇ ಹಮೆ. ಸುನಿಯೇಗಾ ಧ್ಯಾನ್ ಸೆ, ಯಾರಿಗೆ ಕಂದಾಯವೋ ಅವರಿಗೆ ಕಂದಾಯವನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಸುಂಕವೋ ಅವರಿಗೆ ಸುಂಕವನ್ನು ಕೊಡ್ರಿ, ಯಾರಿಗೆ ಭಯವೋ ಅವರಿಗೆ ಭಯವನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ರಿ.
ಯಾರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆಯೋ ಅವರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ರಿ. जिन्हें चुंगी देना है उन्हें चुंगी दो. गवर्नमेंट का टैक्स जो है, जो लाखों का सैलरी आपको आता हो, कितने लोग टैक्स पेयर है मुझे नहीं पता, जब सुनिएगा ध्यान से. इफ यू आर रियली टैक्स पेयर देन यू आर अ वेरी वेल क्वालिफाइड एंड गुड अर्निंग पर्सन. आप बहुत अच्छे सैलरी को पा रहे हैं एंड वेरी रेगुलरली बिना फेल हुए आप जो फॉर्म को फिलअप करके ना साल के अंत में जो है आप कहीं ना कहीं जो मार्च एंड के बाद में जो है आपका टैक्स कट जाता है, फिर निकल जाता है, भरते हैं. सारे गवर्नमेंट एम्प्लॉइज भरते हैं, सारे रेलवे के एम्प्लॉइज भरते हैं, सारे बड़े बड़े ऑफिस में काम करने वाले लाखों को जो आपका पैकेजेस है ना, यू आर पेइंग द टैक्स. व्हाई? बिकॉज यू आर ऑब्लिगेटेड. आपके अधिकारियों को, सरकार को टैक्स ये पे करना जरूरी है, इसलिए हम पे करते हैं. When you are paying tax to the government, you pay in the same manner to everyone and especially to the servant of God. हर एक लोगों को उसी तरह का चीजों को देना. चुंगी देने वालों को चुंगी दो, आदर देने वालों को आदर दो, जिसको भय देना है उसको भय के अनुसार चलो, और जिसको रेस्पेक्ट देना है ना उसे रेस्पेक्ट दो. That is losing in our Christian community and our churches. कलीसियों में वो हम खो रहे हैं. आज बहुत सारे लोगों को जो प्राप्त होना है ना वो मिल नहीं रहा है. अब सुनिएगा ध्यान से, मैं बहुत ही स्ट्रेट फॉरवर्डली बोलता हूं. मैं आपके खुद के बच्चे, आपको जिन्होंने आपको जन्म दिया ना, हमारे खुद के बच्चे अगर वो माँ बाप को बेइज्जत करेंगे ना तो समाज में उनको जीने का हक नहीं, या फिर वो शर्मिंदगी होकर सर झुका के जिंदगी चलाएंगे वो लोग. It will be shame upon the parents if the children are not respecting their own parents. How painful it is, you know. ये कितना दर्दनाक का विषय एक माता पिता के लिए. वो बच्चों को एहसास नहीं होगा, because they are fool. वो मूर्ख है बच्चे जो माता पिता का अनादर करते हैं. वो मूर्ख है वो बच्चे जो माता पिता को सम्मान नहीं करते हैं, डिस्ग्रेस करते हैं, आज्ञा का पालन नहीं करते हैं. अगर वो दर्द वो माता पिता को भी है कि हमारे बच्चे जिनको हमने जन्म दिया, हमने पाल पोस के बड़ा किया, हमने इनको खाना खिलाया, हमने इनको पहनाया, हमने इनको पढ़ाया, हमने इनका जिंदगी बनाया, अगर वो बच्चे आपके विरुद्ध में खड़े हो जाएंगे ना, तो छोड़, जो दर्द आपको लगती है ना, उन माता पिता के साथ में मिलकर मैं ये बताना चाहूंगा, द सेम थिंग हैपन्स टू द चर्च. कलीसिया के सर्कल में, कलीसिया के माहौल में भी यही चीज होता है कि जो आदर, जो रेस्पेक्ट, जो हॉनर एक प्रभु के दास को जो मिलना है, अगर वो नहीं मिलता है जो उसको मिलना है, प्लीज अंडरस्टैंड, एनीथिंग that is belongs to the servant of God, it has to go, it has to reach, then only will honor. ಯಾರಿಗೆ ಯಾವುದನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಅದನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರ್ರಿ. ನಾವು ಸಲ್ಲಿಸೋದಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾನು ಜನರಿದ್ದಾರೆ ಕೆಲವರು ಕಸ್ಕೊಳ್ತಾರ್ರಿ. छीनने में है लोग, छीनते हैं. क्यों? क्योंकि उनको तो परमेश्वर का ज्ञान नहीं है, परमेश्वर के साथ में ना संबंध ठीक है, ना परमेश्वर का भय मानते हैं, ना परमेश्वर के दास के प्रति, ना परमेश्वर के सेवक के प्रति वो सच्चा मन होता है. डू रेस्पेक्ट. अपने बड़ों का आदर करो. ಯಾರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆಯೋ ಅವರಿಗೆ ಮರ್ಯಾದೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ವಾಕ್ಯ ತಿಳಿಸುವಂತದ್ದಾಗಿದೆ. लिसन टू दिस. हो सकता है कुछ कलीसियों में अच्छे माहौल है, पासबानों के साथ में अच्छा मुलाकात है, अच्छा बातचीत है, अच्छा देख रेख कर रहे हैं, अच्छा सेवा जता रहे हैं, बट ये याद रखिएगा, हर एक लोग वो आपके अधिकारी हैं. उनके अधीन में रहो, उनका सम्मान करो, उनका अनुसरण करो, उनकी बातों को सुनो, उनका आज्ञा का पालन करो, क्योंकि वो परमेश्वर के द्वारा नियुक्त किए गए हैं. और तब जाकर ही आपका संबंध जो है उन अधिकारियों के साथ में कैसे होना है, वो कैसे सफल होगा, ये हमारे जीवन में लागू होता है. You know, when we do these things, we will be able to apply all the rules that are coming up now. ये सारे जो नियम आने वाले हैं ना, इन सारे नियमों को पालन करने में प्रभु हमको सहायता करने वाला है. परमेश्वर को धन्यवाद इन वचनों के लिए. और मैं आप सभी को एनकरेज कर दूं, मेरा संदेश समाप्त हुआ यहाँ पे. मैं ज़्यादा लंबा बात नहीं करना चाहता था, फिर भी एक आधा घंटे का प्रचार मैंने कर दिया, बट स्टिल इट इज़ एनकरेजिंग टू ऑल द चर्चेस. रेस्पेक्ट, हॉनर, मेंटेन रिलेशनशिप एंड बी सबमिसिव टू योर अथॉरिटीज. आपके अधिकारी कहीं पर भी हो सकते हैं, उनके अधीन में रहिएगा. फिर एक बार परमेश्वर के नाम को धन्यवाद हो.
प्रभु की मर्जी, प्रभु की इच्छा रही तो आने वाले 29 नवंबर 2020 को हम अपने अपने कलीसियों में आराधना करने वाले हैं। और हम परमेश्वर को धन्यवाद देना चाहते हैं हमारे बिशप डॉक्टर अनिल कुमार सरवन जी का, और साथ ही साथ में हमारे डीएस साहब का, रेवरेंड डारेम इसराइल का, और बहुत सारे जो हमारे मेथोडिस्ट मुंबई रीजनल कॉन्फ्रेंस के जो अथॉरिटीज हैं, जो डीएस गण हैं, जो बड़े ओहदे में हैं, उन सभी के उन सभी के नेतृत्व में जो हमें आदेश और निर्देश दिया गया है उनका पालन करना बहुत जरूरी है। ನಿನ್ನೆ ರಾತ್ರಿ ಸಾಯಂಕಾಲನೇ ನಮಗೆ ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನ್ ಬಂದಿದೆ, ಬಹಳ ಜನ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ವಿ ಯಾಕೆ ನಾವು ಇವತ್ತು ಆರಾಧನೆ ಮಾಡಿಲ್ಲ ಎಂಬುದಾಗಿ. ಬಿಕಾಸ್ ಕೆಲವು ನಿಯಮಗಳು ಉಂಟು, ಅದನ್ನು ನಾವು ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಎಲ್ಲಾ ಚರ್ಚಸ್ಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಉಂಟು, ಎಲ್ಲಾ ಚರ್ಚ್ನ ಸೆಟಪ್ಸ್ಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಉಂಟು, ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಪದ್ಧತಿಗಳು ಬೇರೆ ಉಂಟು, ಆರಾಧನೆ ಮಾಡುವಂತ ಪದ್ಧತಿಗಳು ಬೇರೆ ಉಂಟು, ಸಮಯದಲ್ಲಿ ಬರುವಂತದ್ದು ಹೋಗುವಂತ ಪದ್ಧತಿಗಳು ಬೇರೆ ಬೇರೆ ಉಂಟು. ಆದ್ರೆ ಯಾವ ನಿಯಮಗಳು ಸರ್ಕಾರದ ಮೂಲಕ ನಮ್ಮ ಮುಂಬೈ ರೀಜನಲ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್ ನ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಮೂಲಕ ಬಂದಿದೋ ನಾನು ಬಹಳ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದನ್ನು ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕ್ರಿ. यहाँ पर कोई कॉम्प्रोमाइज नहीं हो सकता है, यहाँ पर कोई अपना सोच विचार नहीं रख सकता है. यहाँ पर ये वर्ड चलता है फिरता है, होने दो, ये सारी भाषाओं का इस्तेमाल मत करो. जो नियम है सो नियम है. आज इसलिए मैंने बोला जो नियम है उसका पालन करो, अपने अधिकारियों का अधीन में रहो. ಇನ್ನು ಬಹಳ ಸಂಗತಿಗಳು 3 ಪೇಜಸ್ ಲೆಟರ್ ಉಂಟು. ನಾನು ಎಷ್ಟು ಉದ್ದವಾಗಿ ನಾನು ಹೇಳಲ್ಲ, ಆದ್ರೆ ಕ್ಲುಪ್ತವಾಗಿ ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ, ಯಾಕಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ತಿರುಗಿ ವಿಡಿಯೋ ಮೂಲಕ ಸಂದೇಶ ಮುಟ್ಸ್ಲಕ್ ಆಗ್ತದೋ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಬಹಳ ಬೇಗ ಕ್ಲುಪ್ತವಾಗಿ ಈ ಒಂದು ನಿಯಮಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋಣ. और जो हमारा समय रहेगा प्रभु की मर्जी रही, और उस मर्जी के अनुसार सुनिएगा ध्यान से. यहाँ पर मैं लेट आऊंगा, आराम से आऊंगा, नहीं चलेगा. जो समय दिया गया उस समय के अनुसार जो है हमारी आराधना चलेगी. वो समय के पहले बहुत सारी तैयारी होंगी और वो समय के अनुसार ही आराधना होगी. पवित्र मेथोडिस्ट कनाडा चर्च का आराधना प्रभु की मर्जी होगी तो संडे सुबह 9 बजे शुरुआत होगा और करीब 10 और 10:30 के बीच में आराधना समाप्त होगा. ये स्ट्रिक्टली बोल दो, 10 और 10:30 के पहले आराधना खत्म हो जाएगा, क्योंकि हमारे लिए सिर्फ अलॉटेड टाइम 1 घंटे का है, लेकिन ज्यादा से ज्यादा 1.5 घंटे के ऊपर आराधना नहीं होगी. और मैं आपको सभी चीजों को बताऊंगा. और वेस्ली मेथोडिस्ट कनाडा चर्च का आराधना जो है ठीक 10:30 बजे शुरुआत होगा, और उस टाइम को भी आप लोग पालन करने के लिए आपसे हम विनती करते हैं. पिछले 8 महीने से हम लोग इंतजार कर रहे थे. मार्च 22 तारीख को लॉकडाउन का आरंभ हुआ, और 8 महीने के बाद में अगर परमेश्वर ने मौका लाया है तो प्लीज कॉपरेट, इसमें आप लोग कॉपरेट कीजिएगा, सहयोग दीजिएगा, और स्ट्रिक्टली गवर्नमेंट के जो नियम है उनका पालन करना बहुत जरूरी है. ಯಾವ್ದು ಗವರ್ಮೆಂಟ್ ಕಡೆಯಿಂದ, ಸರ್ಕಾರದ ಕಡೆಯಿಂದ ಆದೇಶ ಬರಲಾಗಿದೋ ಅದನ್ನು ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗ್ಬೇಕು. ಯಾಕಂದ್ರೆ डोंट थिंक दैट कोविड-19 has gone. बीमारी चली गई, कोरोना वायरस से मुक्त हो गए. नए कोरोना वायरस का महामारी अभी भी चल रहा है, संख्या बढ़ रही है, मरने वाले मर रहे हैं, बीमारी से पीड़ित हो रहे हैं. प्रिकॉशंस लिया जा रहा है, मेडिसिन की तैयारियां कर रहे हैं. बट इन सबके बीच में जो लॉर्ड ने ग्रेसफुल एक मूवमेंट दिया है, व्हाट इज अ जॉय इन माय हार्ट. मेरे दिल में क्या खुशी है पता है? जो द्वार 8 महीने से बंद थे, वो एग्जैक्टली उस 8 महीने में बहुत सारे लोग, नाम नहीं लूंगा, बहुत सारे धर्म के त्योहारों को मनाने का अवसर उन्हें नहीं मिला. लेकिन प्रेज बी टू गॉड, आने वाले एग्जैक्टली 1 महीने के अंदर जो है हम क्रिसमस को मनाने वाले हैं. हालेलुया. और जब क्रिसमस को मनाने वाले हैं, मैं एनकरेज करूंगा सारे कलीसिया के लोगों को, प्लीज कोऑपरेट कीजिएगा, अंडरस्टैंड कीजिएगा, और उसका सही तरीके से आप लोग पालन करने के लिए आपसे मैं प्रार्थना करता हूँ. और बहुत जल्दी हो सके तो चर्च के लीडर्स के साथ में मिलकर, जो भी हमारे कमिटी के मीटिंग के साथ में और जो लीडर्स के साथ में जो भी मीटिंग होगा उनके अगुवाई में या फिर उनके साथ में मिलकर जो है बहुत सारी चीजों का हम लोग तैयारी करेंगे. और नियम इस तरह से है, चर्च ಆಗಲಿ, ಚರ್ಚ್ನ ಆವರಣವಾಗಲಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕ್ಲೀನ್ ಆಗಬೇಕು, ವಾಶ್ ಆಗಬೇಕು, ಸ್ಯಾನಿಟೈಸ್ ಆಗಬೇಕು. ಆದ್ರಿಂದ ಇದೆಲ್ಲವನ್ನು ಸಭೆಯವರಾಗ್ಲಿ, ಸಭೆಯ ನಾಯಕರು ಇದನ್ನು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ. ಬೇರೆ ಬೇರೆ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಪೋಸ್ಟರ್ಸ್ ಗಳನ್ನು, ಈ ರೀತಿಯ ಸಂದೇಶಗಳಿಂದ ತುಂಬಲ್ಪಟ್ಟಂತ ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಹಾಕ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. जहाँ कहीं भी जो भी पोस्टर्स पे जो भी संदेश दिख रहा है, आप पढ़ेंगे तो उसको समझेगा, और समझेंगे तो उसका पालन करना बहुत जरूरी है. और चर्च में सबसे बड़ा नियम तो है कि हम लोग सभी के साथ में 6 फीट का एक अंतर जो है, 6 ಫೀಟಿನ ಅಂತರವನ್ನು ನಾವು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಅಂಡ್ ಆಫ್ ಕೋರ್ಸ್ ಇಟ್ಸ್ ಡಿಫಿಕಲ್ಟ್ ಫಾರ್ ಅವರ್ ಸ್ಲಮ್ ಚರ್ಚ್, ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ನಾವು ಚರ್ಚ್ನ ಆಲಯದ ಒಳಗಡೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಒಂದು ರೇಖೆ ಅಥವಾ ನಾವು ಹಾಕಿರ್ತೀವೋ ಅದರಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಆರಾಧನೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ವಿಚಾರ ನಮ್ಗಿರಬೇಕು. ಹ್ಯಾಂಡ್ ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ಸ್ ನಿಮಗೆ ಇರುತ್ತದೆ, ಅಥವಾ ನೀವು ಸ್ವತಃ ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬರ್ಬೋದು. बट चर्च के अंदर प्रवेश करने से पहले जो है जो थर्मल स्कैनिंग होगा,
और थर्मल स्कैनिंग जब किया जाएगा उसमें टेम्परेचर मालूम पड़ता है। अब सुनिएगा ध्यान से, जब टेम्परेचर मालूम पड़ता है कि वो सीमित टेम्परेचर के ऊपर किसी का भी टेम्परेचर है जिसके शरीर के अंदर कोई बीमारी, कोई बुखार, कोई सर्दी खांसी होने की वजह से अगर उस स्क्रीनिंग में अगर पता चलता है तो शायद उनको वहीं से घर पे भेजा जाएगा। इस चीज को आप लोग ध्यान रखिएगा। इसलिए हम लोग कह रहे हैं जिन्हें सर्दी है, जुकाम है, खांसी है, बुखार है, या फिर बीते हुए हफ्ते में कहीं पर भी आप लोग मेडिसिन ले रहे हैं, ऐसे लोग कृपया करके चर्च में मत आइएगा। और ये सारा जो सैनिटाइज का विषय है जो कलीसिया के साथ में मिलकर हम लोग उसकी तैयारियां हम लोग करेंगे। और बाकी ಬೇರೆ ಟೈಮ್ನಲ್ಲಿ ಇದ್ದಂಗೆ ನುಗ್ಗಿಕೊಂಡು ಚಿಪ್ಕಾಸಿ ಕೂತ್ಕೊಳ್ಳುವಂಥದ್ದು सीजन होइतो। अभी डिस्टेंस मीन्स डिस्टेंस, यू हैव टू मेंटेन डिस्टेंस। अगर आप लोग नहीं सुन रहे हैं इसका मतलब है आप लोग अधिकारियों के अधीन में या फिर उनके आज्ञा का पालन नहीं कर रहे हैं। प्लीज ओबे दिस। डिस्टेंस मेंटेन करना है, दूरी बनाए रखना है। आप इस बात का पालन करने के लिए मैं आपसे विनती करता हूँ। हर एक लोग चर्च के अंदर जब आएंगे आपको ಮಾಸ್ಕ್ ಕಂಪಲ್ಸರಿ पहनकर आना है। ಈ ಮಾಸ್ಕ್ ಅನ್ನು ನೀವು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವಂತವನಾಗಿದ್ದೇನೆ। जो जैसे कि मैंने कहा कि अगर बीमारी है और बुखार है तो प्लीज वैसे लोग अवॉइड कीजिएगा। 10 साल के नीचे जो बच्चे हैं वो चर्च में नहीं आना है। 10 ವರ್ಷದ ಕೆಳಗಿರುವಂತ ಮಕ್ಕಳು ಚರ್ಚ್ಗೆ ಬರೋಷ್ಟಿಲ್ಲ। 65 ವರ್ಷ ಮತ್ತು 65 ವರ್ಷಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇರುವಂತ ವಯಸ್ಸಿನವರು ಕೂಡ, ಮುಪ್ಪಿನ ವಯಸ್ಸಿನಲ್ಲಿರುವಂತವರು ಕೂಡ ಯಾರು ಚರ್ಚಿಗೆ ಬರಬಾರದು। ದಯಮಾಡಿ ನೀವು ಎಕ್ಸೈಟೆಡ್ ಆಗ್ಬೇಡ್ರಿ। ದಯಮಾಡಿ ನೀವು ನಾನು ಚರ್ಚ್ಗೆ ಹೋಗ್ಲಿಂದ್ರೆ ಹೆಂಗಾಗ್ತದ, ದೇವ್ರ ಚರ್ಚ್, ಪ್ಲೀಸ್ ಅವೆಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತೆಗೆದಾಕ್ರಿ। ಬರಬಾರ್ದು ಅಂತಂದ್ರೆ ಬರಬಾರ್ದು। 65 ವರ್ಷಗಳಿಗಿಂತ ಮಿಗಿಲಾಗಿರುವಂತವರು ಚರ್ಚಿಗೆ ಬರಬಾರ್ದು। ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆದೇಶ ನಮಗೆ ಬರಲ್ವೋ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ನೀವು ದಯಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲೇ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕರ್ತನನ್ನು ಧ್ಯಾನ ಮಾಡಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ। ಬಹಳ ತಪ್ಪಾದಂತ ಒಂದು ರೂಢಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗಿದೆ। ಸುಮ್ನೆ ಜನ ಬಂದು ಕೈ ಕಲಿಸುವಂತದ್ದು ಒಂದು ವಿಚಾರ, ಒಂದು ಪದ್ಧತಿಗಳನ್ನು ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರಿ। ನಾನು ಬಹಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತೀನಿ, इट्स नॉट दैट हम हाथ नहीं मिलाना चाहते, लेकिन दुख होता है कि हमारे लोगों को अभी भी वो बुद्धि अक्कल नहीं आ रही है। जब हमें बताया गया है कि हमें हाथ नहीं मिलाना है, प्लीज अवॉइड, डोंट शेक हैंड्स। और चर्च के बाद मैं ये नहीं बोलूंगा कि मैं हाथ नहीं मिलाना चाहता हूँ, ये नियम में है और कुछ दिनों के लिए इसका पालन करो। प्लीज आप पास्टर्स के साथ में, लोगों के साथ में हाथ मत मिलाइएगा। हम इतना बड़ा नमस्कार करेंगे तो भी वो काफी है, आपके लिए और हमारे लिए बहुत बेहतर है, सुरक्षित है। प्लीज दयमाड़ी कई कल्सबेड्री और ज्यादा ओवर एक्साइटेड होके हम बहुत दिन के बाद में मिले करके गले भी मत लगिएगा, क्योंकि ये नियम के खिलाफ है। किसी के गले नहीं लगना है, किसी को चिपक के नहीं बैठना है, किसी के साथ में नहीं बैठना है, किसी का हाथ नहीं पकड़ना है। यहाँ तक कि सॉन्ग बुक्स, बाइबल्स को भी लेकर आने का अनुमति नहीं है। बट स्टिल यू हैव योर ओन फोन्स, टेक्नोलॉजी है, इस तरह का मीडिया का इस्तेमाल करना है। ಆದ್ದರಿಂದ ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ನೀವು ಲಕ್ಷ್ಯದಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಳ್ಳಬೇಕೆಂಬುದಾಗಿ निम्मली नानो केಳಿಕೊಳ್ಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ। साथ ही साथ में से बताया गया है कि हम गीतों को नहीं गा सकते हैं, इंस्ट्रूमेंट को नहीं बजा सकते हैं और ऑडियो सॉन्ग्स का इस्तेमाल होना चाहिए करके कहा गया। बट स्टिल वी विल ट्राई अवर बेस्ट टू मेंटेन। ನಾವು ಆದಷ್ಟು ಮಟ್ಟಿಗೆ ಲಿಮಿಟೆಡ್ ರಾಗಗಳನ್ನು ಆಡಿ ಆರಾಧನೆ ಮಾಡಿ ಮುಗಿಸ್ಕೊಳ್ಳುವಂತರಾಗಿದ್ದೇವೆ। ಅದನ್ನ ನಾರ್ಮಲ್ ಸಂಡೇಲೆ ಮಾಡ್ರಿ ಭಜನೆಪ್ಪ, ಹಾಡ್ರಿ ರಾಗಗಳಂತ ಹೇಳಕ್ ಆಗಲ್ರಿ। ಪ್ಲೀಸು ಎಲ್ಲವುಗಳಲ್ಲಿ ನೀವು ಈ ಒಂದು ನಿರ್ದೇಶಗಳನ್ನು ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವಂತನಾಗಿದ್ದೇನೆ। जो भी कानून के द्वारा आया हुआ नियमों का पालन नहीं करेंगे, जो भी हमारे मेथडिस्ट कलीसिया के अधिकारियों के द्वारा आए हुए का नियम का पालन नहीं करेंगे, अगर कहीं पर भी कोई भी दहाड़ में गिरेगा या फिर पुलिस आएंगे या फिर सरकारी अफसर आएंगे, कोई भी कानूनी तौर से जो भी उनके ऊपर जो है एक तरह का पनिशमेंट हो सकता है। इसलिए आप लोग सचेत रहिएगा। आपके ऊपर उस परिस्थिति को आने को मत दीजिएगा और ट्राई टू बी ವೆರಿ ವೈಸ್। ದಯಮಾಡಿ ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆಯಿಂದ, ಜಾಣತನದಿಂದ ನೀವು ಈ ವಿಷಯಗಳನ್ನು ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೇನೆ। जैसे मौका आएगा हफ्ते के बीच में भी कुछ बातों को मैं बताऊंगा। ಅದರಿಂದ ಪ್ಲೀಸ್ ಕೋಆಪರೇಟ್ ಮಾಡ್ರಿ, ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ರಿ, ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ರಿ। ನಾನು ಟೈಮಿಂಗ್ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ವಾಟ್ಸ್ಆಪ್ ಗ್ರೂಪ್ನ ಮೂಲಕ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೀನಿ। ಈ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಮತ್ತು ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಸಭೆಯಿಂದ ಬಂದಿರುವಂತಹ ಈ ನಿಯಮಗಳನ್ನು ಬಹಳ ಕ್ಲುಪ್ತವಾಗಿ, ಬಹಳ ಜಿಸ್ಟ್ ಆಗಿ ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಇಟ್ಟಿದ್ದೇನೆ। ಪ್ಲೀಸ್ ಇದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬರಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುತ್ತೇನೆ।
ಒಂದು ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್, ವೆಸ್ಲಿ ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ಚರ್ಚ್ ಧೋರೋಡಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತ ಒಂದು ಅನೌನ್ಸ್ಮೆಂಟ್ ಉಂಟು. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಮದುವೆಯ ಪ್ರಕಟಣೆ, ದಯಮಾಡಿ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ರಿ. ಲೇಟ್ ಮಿಸ್ಟರ್ ಜೋಸೆಫ್ ಪೆನಿಂಡಿ ಇವರ ಮಗನಾದಂತ ಅಬ್ರಾಮ್ ಎಂಬಾತನಿಗೆ ಮಿಸ್ಟರ್ ಸಾಯ್ಲು ದುಲ್ಲಕೇಡಿ ಇವರ ಮಗಳಾದಂತ ರೇಣುಕಾ ಎಂಬಾಕೆಗೆ 4ನೇ ಡಿಸೆಂಬರ್ 2020 ಶುಕ್ರವಾರ ದಿವಸ ಸಾಯಂಕಾಲ 4:15 ಗಂಟೆಗೆ ದಿ ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಕನ್ನಡ ಚರ್ಚ್ ಅಂಬರ್ನಾಥ್ನಲ್ಲಿ ವಿವಾಹವು ಜರುಗಿಸಲ್ಪಡುವಂತದ್ದಾಗಿದೆ. ಇದು ಸಾರುವಂಥದ್ದು 2ನೇ ಸಾರಿ ಮದುವೆಯ ಪ್ರಕಟಣೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಮದುವೆಗೆ ಏನಾದರೂ ಅಡ್ಡಿ ಅಭ್ಯಂತರಗಳಿದ್ದರೆ ನೀವು ಸಭಾಪಾಲಕರಿಗೆ ಮೊದಲೇ ಲಿಖಿತದ ಮೂಲಕವಾಗಿ ತಿಳಿಸಿಕೊಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ನಾನು ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವಂತವನಾಗಿದ್ದೇನೆ. ಈ ಅನೇಕ ಮಾತುಗಳನ್ನು ನೀವು ಕೇಳಿ ಇದನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿದಿರಿ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ನೆನೆಸುವಂತವನಾಗಿದ್ದೇನೆ. ನಾವು ನಮ್ಮ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ಕರ್ತನಿಗೆ ಸಮರ್ಪಿಸೋಣ. ವಿ ವಿಲ್ ऑफर आवर ऑफरिंग्स. अगर किसी को मन होता है वो कवर्स में है, जो डिब्बों में है, जो बाइबल्स में आपने रखा है, आने वाले संडे में भी आप चर्च में आकर दान पेटी में आप लोग डाल सकते हैं. ಬರುವಂತ ಭಾನುವಾರ ಆ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ನೀವು ತಂದು ಕರ್ತನ ಸನ್ನಿಧಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಸಮರ್ಪಿಸಬಹುದು. ಒಂದು ಕೋರಸ್ ಆಡ್ತೀನಿ, ನಾನೇ ಸ್ವತಃ ಆಡ್ತೀನಿ. ಟು ಸೇವ್ ದ ಟೈಮಿಂಗ್, ಜಸ್ಟ್ ಐ ವಿಲ್ ಸಿಂಗ್ ದ ಸಾಂಗ್ ಅಂಡ್ ವಿಲ್ ಕ್ಲೋಸ್ ವಿತ್ ದ ಪ್ರೇಯರ್. ಮಹಿಮೆ ಮಹತ್ವವೇ ನಿನ್ನನ್ನೇ ನಾ ಆರಾಧಿಸುವೆ, ನನ್ ಜೀವಿತದಿ ನಿನ್ ಕೃಪೆಯೇ ನಿನ್ನನ್ನೇ ನಾ ಆರಾಧಿಸುವೆ. ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ಹಾಗೆ ಯಾರು ಇಲ್ಲ. ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ನಾಮ ಶ್ರೇಷ್ಠವು, ನಿನ್ನ ಹಾಗೆ ಯಾರು ಇಲ್ಲ. ಮಹಿಮೆಯೇ ಮಹತ್ವವೇ ನಿನ್ನನ್ನೇ ನಾ ಆರಾಧಿಸುವೆ, ನನ್ ಜೀವಿತದಿ ನಿನ್ ಕೃಪೆಯೇ ನಿನ್ನನ್ನೇ ನಾ ಆರಾಧಿಸುವೆ. ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡೋಣ. ಪ್ರೀತಿ ಸ್ವರೂಪನಾದ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ಎಲ್ಲಾ ಘನ ಮಾನ ಮಹಿಮೆ ಪ್ರಭುತ್ವಗಳಿಂದ ತುಂಬಲ್ಪಟ್ಟಂತ ದೇವರೇ, ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರ ಸ್ವಾಮಿ. ಬಹಳ ಬೇಗನೆ ನಾವು ನಿನ್ನ ಆಲಯಕ್ಕೆ ಬರಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ, ಕಾಲಿಡ್ಲಿಕ್ಕಿದ್ದೇವೆ. ನಮ್ಮ ಹೃದಯ, ಮನಸ್ಸು, ಜೀವಿತಗಳನ್ನು ಶುದ್ಧಿಪಡಿಸು ಸ್ವಾಮಿ. ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ನಮ್ಮ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಎಷ್ಟು ಅಮೂಲ್ಯವಾಗಿದೆ ಎಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದೆ. ನಮ್ಮ ಸಂಬಂಧದ ಜೊತೆಲಿ ನಾವು ಎಷ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕೆಂಬುದಾಗಿ ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಬುದ್ಧಿ ಕೊಡು, ಜ್ಞಾನ ಕೊಡು, ಅಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಅಧೀನರಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಮನಸ್ಸು ನಮಗೆ ಕೊಡು. ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರವಾಗಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಮೆಥಡಿಸ್ಟ್ ಸಂಘವಾಗಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಸಭೆ ಆಗಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಆಗಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಬಾಸ್ಗಳಾಗಿರ್ಲಿ, ನಮ್ಮ ಯಾರೇ ಇನ್ಚಾರ್ಜ್ಗಳಾಗಿರ್ಲಿ, ಅವರೆಲ್ಲರಿಗೆ ಅಧೀನರಾಗಿರುವಂತ ಒಂದು ಮನಸ್ಸು ನಮಗೆ ಕೊಡು. ಯಾರಿಗೆ ಯಾವುದನ್ನು ಸಲ್ಲಿಸಬೇಕು ಆ ಸಲ್ಲಿಸುವಂತ ಮನಸ್ಸನ್ನು ಕೂಡ ನಮಗೆ ಕೊಡು ದೇವಾ ಎಂಬುದಾಗಿ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇನೆ ಸ್ವಾಮಿ. ಅನೇಕ ಜನರು ನಿನ್ನ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಏನಾದ್ರೂ ಎಲ್ಲಿಯಾದ್ರೂ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ಯಾದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಅಂತ ನಮ್ಮ ತಪ್ಪುಗಳನ್ನು ಕ್ಷಮಿಸಿ ಎಂಬುದಾಗಿ ಬೇಡುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ ಕರ್ತನೆ. ನಿನ್ನ ಜ್ಞಾನ ತಿಳುವಳಿಕೆಯಿಂದ ತುಂಬಿಸಿ ಎಲ್ಲಾ ರೀತಿಯ ಒಂದು ಸೂಕ್ಷ್ಮ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕರ್ತನೆ ನಾವು ಎಲ್ಲಾ ವಿಷಯಗಳನ್ನು ಪರಿಪಾಲಿಸಿಕೊಂಡು ಎಲ್ಲಾ ನಿಯಮಗಳನ್ನು ಅನುಸರಿಸಿಕೊಂಡು ಒಂದು ಬುದ್ಧಿ ಜ್ಞಾನ ನಮಗೆ ಕೊಡು. ಪ್ರಿಯ ಮಕ್ಕಳ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ತಂದಿದ್ದಾರೆ, ಇದನ್ನು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡು, ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡು ಸ್ವಾಮಿ. ಯಥಾರ್ಥವಾಗಿ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಕೊಡುವಂತ ಮನಸ್ಸನ್ನು ಅನೇಕರಿಗೆ ದಯಪಾಲಿಸು. ನಾವು ಕೂಡಿಸಿಟ್ಟಂತ ಎಲ್ಲ ಕಾಣಿಕೆಗಳನ್ನು ತಂದು ನಿನ್ನ ಆಲಯಕ್ಕೆ, ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆ ಪೆಟ್ಟಿಗೆಯಲ್ಲಿ, ನಿನ್ನ ಕಾಣಿಕೆಯ ಚೀಲದಲ್ಲಿ ತಂದು ಹಾಕುವಂತ ಒಂದು ಮನಸ್ಸು ಸ್ವಾಮಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ದಯಪಾಲಿಸು ಎಂಬುದಾಗಿ ನಿನ್ನಲ್ಲಿ ಬೇಡುವಂತವರಾಗಿದ್ದೇವೆ ದೇವರೇ. ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳನ್ನು ಕೇಳಿದಿ, ನಿನಗೆ ಸ್ತೋತ್ರವಾಗಲಿ. ಘನ ಮಾನ ಮಹಿಮೆ ನಿನಗೆ ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ದಿವ್ಯ ನಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳನ್ನು ಬೇಡಿ ಹೊಂದಿದ್ದೇವೆ, ಆಮೇನ್. ಈ ದಿವ್ಯವಾದ ಪ್ರೀತಿಗೆ ನಾ ಬದಲೇನು ಕೊಡುವೆ, ಸಂಪತ್ತು ಪ್ರಾಣಾಯಾವತ್ತು ಕೊಟ್ಟಾಗ್ಯೂ ಏನು ಸಾಲದು, ಆಮೇನ್. ವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಕರ್ತನ ಆಶೀರ್ವಾದ ಹೊಂದಿಕೊಳ್ಳೋಣ. ನಮ್ಮ ಕರ್ತನಾದ ಯೇಸು ಕ್ರಿಸ್ತನ ಕೃಪೆಯು, ತಂದೆಯಾದ ದೇವರ ಪ್ರೀತಿಯು, ಪರಿಶುದ್ಧಾತ್ಮನ ನಿತ್ಯ ಸಹವಾಸವು, ಐಕ್ಯತೆಯು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಸಂಗಡ ಇಂದಿಗೂ ಇನ್ನೆಂದಿಗೂ ಸದಾ ಕಾಲವು ನೆಲೆಗೊಂಡಿರಲಿ.
आमीन।